Start the perfect. Okay, great. So, very good evening to everybody. Welcome to this 90 minutes master class. ओके. सो मी सगळ्यांचं सगळ्यात पहिले मनपूर्वक स्वागत करतो की तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून इकडे जॉईन झाले आहात. आणि आय एम मोर दॅन हॅपी की तुम्ही स्वतःसाठी पण वेळ काढलेला आहात. नाहीतर काय आहे, आपलं रोजचं आयुष्य चालूच आहे राट गाडग्याचं, की चला आजचा सकाळ झाली, दिवस गेला, आपला नोकरी धंदा काय असेल तो केला आणि आपण पुढे गेलो. करेक्ट. बट यू स्पेअर्ड सम टाइम फॉर युअर सेल्फ, विच इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, अँड आय रिअली अप्रिशिएट दॅट. खूप छान. सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद, त्यांनी वेळ काढला, आणि सगळ्यांचं स्वागत. सो सिक्रेट ऑफ फ्रिक्वेन्सी काय आहे? एक छानसं झाड दिसतंय, त्याच्या मुळाशी एक इन्फिनिट हॅपीनेस लिहिलंय. तर ह्याबद्दल मी बरंच बोलणार आहे. ओके. आपल्याला कळेल काय आहे, की हा स्पेक्ट्रम आहे किंवा काहीतरी दिसतंय, रंगबिरंगी झाड दिसतंय. सो आय विल कम टू दिस पिक्चर अगेन. सो बिफोर वी गोईंग अहेड, मला जस्ट राईट चॅटबॉक्स मध्ये एक इंट्रोडक्शन सांगा, की तुमचं नाव, तुम्ही कुठून आहात, आणि तुमचं प्रोफेशन, की तुम्ही रिटायर्ड आहात किंवा वर्किंग आहात किंवा हाऊसवाईफ असाल तरी. सो बाय द टाइम मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो. माझं नाव आहे नचिकेत, आणि मी मागच्या 18 वर्षापासून एका एमएनसी मध्ये सर्व्हिस करत आहे. ओके. आणि गेले काही काळ मी पण काही काही गोष्टी नवीन नवीन शिकतोय. कारण कसं असतं, वेलकम अनिता, गुड टू सी यू. हॅलो स्नेहा मॅम. ओके. हाय अमृता. हॅलो एव्हरीवन. सो टू स्टार्ट विथ, कसं आहे, आपलं आयुष्य नेहमीप्रमाणे चालूच असतं. करेक्ट. कारण एव्हरी डे आपण रोज उठतो, एक टिपिकल सायकल ठरलेलं असतं, आणि आपण झोपतो. लिटरली मॉर्निंग टू इव्हिनिंग तुमचा दिवस कंटिन्युअसली चालू असतो. सो लेट्स कन्सिडर की आपलं आयुष्य किंवा आपण स्वतः एक टिपिकल झाड आहोत. ओके. जस्ट फील लाईक दिस इज अवर सेल्फ, वी आर अ ट्री. ओके. सो काय होतं, आपण आपल्याला काही ना काहीतरी नोईंगली अननोईंगली आपल्याला काही प्रॉब्लेम्स येत असतात, काही चिंता येत असतात, किंवा अननोईंगली आपण आपल्या मुळाशी चिंता घेऊन बसलेलो असतो. होतं काय, की आपण आपल्या तब्येतीच्या रिलेटेड किंवा करिअरच्या रिलेटेड, रिलेशन रिलेटेड, मनी रिलेटेड, इथे 4 गोष्टी दाखवल्यात. ओके. या मुळाशी चिंता असते. म्हणजे कसं, तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगू इच्छितो, की फॉर एक्झाम्पल आपल्याला असं धरून चला, की आता शुगर आहे एका माणसाला. ओके. सो ही गोज टू अ डायबिटॉलॉजिस्ट, किंवा तो प्रॉपर डॉक्टरकडे जातो, गोळ्या वगैरे घेतो. ओके. आणि 1 महिना व्यवस्थित गोळ्या घेतो, शुगर कंट्रोलमध्ये ठेवतो, सगळं काही मस्त होतं, सेटल डाऊन होतो. ओके. एका महिन्याने तो ब्लड टेस्ट करतो शुगरची. पण होतं काय, की त्याची शुगर नॉर्मल येते. त्या क्षणी तो खूप खुश होतो, वाव माझी शुगर मस्त नॉर्मल आहे, एव्हरीथिंग इज व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पण त्याच क्षणी, त्या रात्री जेव्हा ब्लड शुगर नेट झालेली असते, तेव्हा तो काय करतो, रात्री एखादा पेढा, नारळाची बर्फी किंवा काहीतरी गोड खाताना विचार करतो, अरे मी आज ही खाऊ का नको, माझी उद्या शुगर जास्त झाली तर काय. असं काय करतो, आपण आपल्यालाच उगाच चिंतेमध्ये गुंफतो. कळतंय मला काय म्हणायचंय? किंवा लेट्स टेक अनदर एक्झाम्पल, की गोड काय, बीपी काय, आपण हे अनवॉन्टेड, आपणच अट्रॅक्ट केलेले आजार आहेत विचित्र प्रकारचे. किंवा आपण काय करतो, की आपल्या तब्येतीकडे आपण पुरेसं लक्ष देत नाही. त्याच्या मुळाशी कसं असतं, एखादी चिंता असते, ती शेवट कुठे ना कुठेतरी तुमच्या तब्येतीमध्ये रिफ्लेक्ट होते. जसं की मला वजन कमी करायचंय, पण ती हॅपीली नाही करायचंय, ती वजन करायचंय, मग मी टेन्शनमध्ये जाणार. अरे यार माझं वजन कसं कमी होईल. मी स्वतः प्रयत्न करत होतो या गोष्टींसाठी. ओके. की हाऊ डू आय डील विथ माय हेल्थ टू रिकवर माय सेल्फ अँड टू डू समथिंग गुड. करेक्ट. पण काय झालं, मी काहीतरी नवीन गोष्टी आता शिकलोय, ज्या मला तुम्हाला खूप मनापासून सांगायची इच्छा आहे. ओके. सो
काही ना काहीतरी आपल्याला हेल्थ रिलेटेड चिंता असते. बीपी, शुगर किंवा काही टेन्शन, काही कोणाला वजन कमी करायचं टेन्शन असतं. काही काही लोकांना वाटतं, अरे यार, मी जरी श्वास घेतला ना तरी माझं वजन वाढतंय आणि काही कमीच होत नाहीये. मी तो माणूस काही खातोय, सगळं पितोय, मजा करतोय, तरी त्याचं वजन कमी होत नाहीये. पण यार माझं ना वजनच कमी होत नाही. काय करू? सो समहाऊ मेरी गो राऊंड करत करत गोल गोल फिरून काय, शेवट परत मुळाशी येते चिंता. आज मस्त खुशीत आहे, मस्त मजेत आहे. यार उद्याचं काय होईल? उद्याचं कसं होईल? परत ह्या चिंतेमध्ये आपण अडकतो आणि आपण परत चिंताच रिफ्लेक्ट करतो. तसंच आपल्या करिअर बद्दल आहे. आपण जो काही नोकरी करत असू किंवा जो काही व्यवसाय करत असू, ओके? सो आपल्याला वाटतं की आपण मस्त खूप प्रगती करतोय, पण आपल्याला आपल्या नोकरीच्या जागी, आपल्या कामाच्या जागी खूप हवं तेवढं अप्रिशिएशन मिळत नाही किंवा आपल्याला कॉपरेशन मिळत नाही आपल्या कलिग्स कडून, आपल्या टीम कडून ना. आपण प्रयत्न खूप करत असतो, पण आपल्याला हवं तसं अप्रिशिएशनच मिळत नाही. मग प्रॉब्लेम कुठे आहे? काही कळतच नाही. मग परत आपण त्या चिंतेमध्ये परत जातो. अरे यार, मला मॅनेजर अप्रिशिएटच करत नाहीये. माझ्या बिझनेसमध्ये मला जेवढी एक्स्पेक्टेड ग्रोथ आहे, ती माझी ग्रोथ होतच नाहीये. परत चिंतेमध्येच लूप होतोय, की मला मिळालेला सक्सेस मी आनंदाने उपभोगू सुद्धा शकत नाहीये. अशा पद्धतीने परत आपण चिंतेमध्येच अडकतो किंवा खूप टेन्शन, खूप प्रेशरमध्ये येतो आणि परत आपण प्रेशरच वाढवतो. स्वतःच स्वतः आपण आपल्याला प्रेशरमध्ये ढकलत असतो. नोईंगली, अननोईंगली. बरं आपल्याला कळतंय की हा विचार करायचा नाहीये मला. मला टेन्शन जास्त घ्यायचं नाही, पण आपण उगाचच टेन्शन घेतो ज्या गोष्टींची गरज नसते. आता आपल्या नातेसंबंधांमध्येच असंच आहे, की आपण काय करतो, की नवऱ्याला वाटतं बायको ऐकत नाहीये. बायकोला वाटतं नवरा ऐकत नाहीये. माझा हा का ऐकत नाहीये? कितीही प्रयत्न करा, पण हा ना मला हवा तसा वागतच नाही. बहिणीला वाटतं भाऊ ऐकत नाही, भावाला वाटतं बहीण ऐकत नाही. पण माझं ऐकलं पाहिजे हा एक अट्टाहास आहे. मग तो लहानात लहान मुलगा असो किंवा मोठात मोठा माणूस असो. आई मुलाचं ऐकत नाही, मुलगा भावाचं ऐकत नाही किंवा व्हाईस वर्सा. मला हवा तसा पार्टनरच मिळत नाहीये. आय एम लुकिंग फॉर अ पार्टनर, पण मला हवा तसा पार्टनर मिळत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, मला मनातलं कोणाशी तरी बोलायचंय, पण मी व्यक्तच होत नाहीये. कुठेतरी स्वतःच्या मनाशी, स्वतःच्या मुळाशी मला जे बोलायचंय ते माझं ऐकणारं कोणीच नाहीये, जे मला बोलायचंय. किंवा मला जसे नातेसंबंध हवेत, माझ्या पार्टनरचे, माझ्या मुलाचे, माझ्या बायकोचे किंवा एकूणच हितसंबंधांमध्ये ना, ते एक हेल्दी रिलेशनच नाहीये, की जे मला हवंय, की मला खूप आनंद होईल किंवा तो झाला तरी असा क्षणात होतो, मग तो कन्सिस्टंट राहत नाही. टेम्पररी आनंद होतोय, पण मला हवंय तसं होत नाहीये काही गोष्टी. सो परत आपण काय करतो, की माझं कसं होईल? मी पुढे नीट राहीन ना? मी आनंदी होईन ना? या चिंतेमध्ये आपण स्वतःलाच परत लूप करतोय. त्याची गरज नाहीये. मी आत्ता आनंदी झालो, आजचा दिवस मजेत गेला. पण परत उद्याच्या चिंतेमध्ये अडकून परत मी माझे रिलेशन स्पॉईल करतोय सगळ्याच पद्धतीने. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही स्वतःशी असणारं स्वतःचं नातं कलुषित करताय. कारण सगळ्यात पहिले स्वतःचं नातं स्वतःशी असणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही. सगळ्या नातेसंबंधांमध्ये लक्ष देतो, ह्याचं कर, त्याचं कर, पण स्वतःकडे आपण लक्ष नाही देत. जेवढं म्हणावं तेवढं. तसंच आणि सगळ्यात लाडका आपला पैसा. मला हवा तेवढा पैसा मिळत नाही. मी किती प्रयत्न करतोय, यार त्याला मिळतंय, मला का मिळत नाहीये? सो त्या एका फ्रिक्वेन्सीला आपण ट्यून्डच नाही आहोत, जिकडे खरा हॅपीनेस आहे किंवा शांतता आहे. त्यामुळे किंवा असं समजा, मी एक रिटायर्ड माणूस आहे. आज मला एक लमसम पैसे मिळालेत. माझं सगळं आनंदाने चालू आहे. माझी एक फ्रिक्वेन्सी किंवा माझी एक चौकट ठरलेली आहे. मी आज एक थोडासा पैसा कमवतोय, मी त्याच्यात खुशी आहे. उगाच दुसऱ्याचं काहीतरी बघतो आणि मग आपण असा कधी-कधी विचार करतो, "अरे यार, त्याचं असं झालं, माझं असं तर होणार नाही ना?" परत घुमून फिरून काय करतो, गरज नसलेली चिंता आपण आपल्याला अट्रॅक्ट करतो. त्याची काही गरज नाहीये आणि उगाचच आपण त्या चिंतेमध्ये लूप होत जातो. व्हिच इज नॉट ॲट ऑल रिक्वायर्ड. सो नोईंगली अननोईंगली आपल्याला असलेले सगळे प्रॉब्लेम्स, लाइक करियर रिलेटेड असू देत
किंवा हेल्थ रिलेटेड असू देत, रिलेशनशिप असू देत किंवा मनी असू दे, आपण जे काही जमलो आहोत आता, ते सगळेजण नोईंगली अननोईंगली ह्याच एरियाजमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी डे टू डे लाईफमध्ये आपण प्रॉब्लेम्सना फेस करत असतो. करेक्ट? कारण काय होतं, सगळ्याच्या मुळाशी चिंता आहे. आता मनात एक असा विचार करा की आपलं मन ही एक शेतजमीन आहे, साधी शेतजमीन आहे. ओके? आणि असा विचार करा की तुमच्याकडे एक बियाणं आहे, चिंतेचं बियाणं आहे एक स्पेशल. तुमच्याकडे शेतजमिनीचे दोन भाग करा. ओके? एका शेतजमिनीमध्ये तुम्ही चिंतेचं बी पेरा आणि अर्ध्या शेतजमिनीमध्ये आनंदाचं बी पेरा. शेतजमीन तिचे, बियाणं तेचे, फक्त एके ठिकाणी आनंद पेरा, एके ठिकाणी तुम्ही चिंता पेरा. त्यातून येणारं धान्य कसं असणार आहे? जस्ट टेल मी व्हॉट यू फील. सेम शेतजमीन आहे, अर्ध्यात चिंता आहे आणि अर्ध्यात खूप आनंद आहे. परिस्थिती सेम आहे. तर कुठल्या बियाणं किंवा कुठली जागा जास्त फ्रुटफुल आणि आनंददायी होईल? ऑफकोर्स जिथे आनंद आहे, जिथे खूप प्रेम आहे नातेसंबंधांमध्ये, ते खूप वेगळ्या लेवलला असेल आणि ते आपल्याला हवं असं वाटेल. मग आपल्याला नेहमी नेहमी असं वाटतं, अरे यार, हे माझ्याच नशिबात का आलंय? वाय आय एम ओनली द कल्प्रिट ऑफ द थिंग्स. म्हणूनच एक असं काही टेक्निक आहे जे या चिंतेला आनंदामध्ये कन्व्हर्ट करेल. जसं ती शेतजमीन तीच होती. ओके? वरचं झाड तसंच आहे, करिअर तिथेच आहे, माझी हेल्थ पण तिकडेच आहे, रिलेशनशिप पण तेच आहेत, तेच नातेसंबंध आहेत. बरोबर आहे, पैसाही तोच आहे. फार काही 10 पट माझ्याकडे पैसा एका रातोरात कधी येणार नाहीये किंवा काहीच कुठलीच गोष्ट रातोरात बदलणार नाहीये. पण ह्या चिंतेचं जर का आपण चेंज आनंदात केला, हे टेन्शन, प्रेशर, डिप्रेशनचं जर का आनंद, उत्साह, रिलॅक्स फिलिंग मध्ये कन्वर्ट केलं, तर त्याचे फ्रुट्स कसे असतील की झाडाच्या मुळाशी जर आनंद असेल, कुठल्याही नातेसंबंधांच्या मुळाशी, छोटी मोठी भांडणं, रुसवे फुगवे जाऊ दे, पण मुळापासून एखादं नातं किंवा करिअर ग्रोथ किंवा हेल्थ वाईज, जो ते म्हणतात ना, एक म्हण आहे, सर सलामत तो पगडी 50. पण जर आपण मुळाशी आपणच जर दुःखी असू, तर कसं काय आपल्याला तो आनंद मिळेल जो आपल्याला हवा आहे ना? म्हणजे आपण स्वतःच एका विचाराच्या द्वंद्वामध्ये अडकलेलो असतो, जिकडे आपण स्वतःला आपणच आपल्याला समजत नसतो खूपदा. सो हे सगळं सांगण्यामागचं जे झाड मगाशी होतं ना, टू कम टू द पॉइंट, की इथे इन्फिनिट हॅपीनेस का लिहिलाय, की तुमचा आनंद हे चिंता असता कामा नये. तुम्ही काय, मी काय, आपण माणसं आहोत. ऑफकोर्स टेन्शन्स येतात, प्रेशर्स येतात, अँझायटी होते, खूप टेन्शन येतं. पण ते कसं त्याच्यावर ओव्हरकम करायचं हे आपण आज बघणार आहोत. हाऊ टू हेल्प अवर सेल्फ, हाऊ टू हील अवर सेल्फ, दॅट इज व्हॉट वी गॉना लुक टुडे. Okay, are you all with me? Give me a thumbs up for a while if you can listen to me. Anybody of you? Okay, thanks. So, गोईंग अहेड, एक ही जी एन्शियंट हिलिंग टेक्निक मी एवढा वेळ बोलतोय, आपण सगळेजण का जमलोय, की एक मी काहीतरी रिसेंटली शिकलोय ज्याचा मला खूप छान अनुभव आलाय. मीही माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स मधनं गेलेलो आहे. ओके? आणि मी आता रिसेंटली काहीतरी शिकलोय, तर ते काय आहे, ते एक हुआयन एन्शियंट हिलिंग टेक्निक आहे. ओके? व्हॉट वी आर गोइंग टू डू, अँड दॅट टेक्निक इज कमिंग फ्रॉम द हुआई आयलंड. ओके? हा जर जगाचा नकाशा असेल, जर माझ्या स्क्रीनवर दिसत असेल, सो दॅट इज कमिंग फ्रॉम हवाई बेट. म्हणजे आपल्या इथे जसं अंदमान निकोबार जे छोटेसे अगदी गव्हाच्या दाण्याएवढी दिसणारी नकाशावर जी मॅप मध्ये आहे, तसेच हे हवाई एक बेट आहे, जिकडून ही खूप पुरातन एक एन्शियंट हिलिंग टेक्निक आलेली आहे. ओके? आता ही एन्शियंट टेक्निक हिलिंग काय आहे, तर पूर्वी काय व्हायचं, हे लोक ना दर संध्याकाळी, ती गावकी असायची पूर्वीच्या काळामध्ये, ते गावकीला नाक्यावर भेटायचे आणि एकत्र काहीतरी असं बोलायचे की ज्याच्यामुळे त्यांचे भांडण-तंटे कमी झाले, ते लोक कमी आजारी पडू लागले. ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण ही सत्य घटना आहे, की धिस हिलिंग टेक्निक इज रिअली पॉवरफुल आणि ही खूप जुनी आहे. ही आत्ता रिसेंटली एक मागच्या 10 एक वर्षामध्ये खूप लोक प्रॅक्टिस करतात आणि ही
जमनी म्हणजे ही आपल्यापर्यंत पोहोचवण्यामागे ही आपल्याला एक सायंटिस्ट होते त्यांनी दाखवली आहे. या टेक्निकचं नाव आहे होपोनोपोनो हिलिंग टेक्निक, विच इज रिअली ओल्ड. ओके. सो ही टेक्निक आपल्यापर्यंत कोणी पोहोचवली तर डॉक्टर ह्यू लेन म्हणून एक मोठे सायकॅट्रिस्ट होते. ओके. सो हु वॉज ही, की ज्यांनी ही हिलिंग टेक्निक आपल्याला सगळ्यांना हेल्प आउट केलं, की ज्यांनी त्याचा प्रसार केला. ओके. सो त्याची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे विच इज रिअली गुड, जी मी तुम्हाला आता सांगतो 1-2 मिनिटात. ऑल राईट. सो ह्युलेन हे एक खूप मोठे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे त्यांची हुआई बेटावरच्या एका मेंटल हॉस्पिटल, एका अग्रेसिव्ह वेडांच्या इस्पितळामध्ये बदली झाली. ओके. काय झालं की ते साधं सुद्धा वेड्यांचं हॉस्पिटल नव्हतं. तिकडे लिटरली क्रिमिनली आणि सायकोलॉजिकली डिसऑर्डर्ड लोक होते. सो ते वेडे कसे होते की ते वेडे अक्षरशः जेवायचे, ते लोकांना तर मारायचेच, पण ते स्वतःलाही मारायचे. नुसते मारायचे नाही तर रक्त येईपर्यंत मारामारी करायचे. तिथले सगळे लोक म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट्स से ऑल सिस्टर्स, ब्रदर्स, तिथले ज्युनियर डॉक्टर, सिनियर डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये फ्रस्ट्रेट झाले होते की यार ह्या वेड्यांचं काय करायचं. आणि त्यांची निगेटिव्हिटी आणि डार्कनेस एवढा होता ना की लिटरली तिथे ज्या वॉल पेंट्स केलेल्या होत्या त्या वॉल्सवरचं पेंटिंग सुद्धा किंवा म्हणजे नॉर्मल आपण रंगकाम करतो ना ते सुद्धा टिकायचं नाही. तुम्हाला वाटेल मी असं काय म्हणतोय, पण ही एक खरी घडलेली घटना आहे. गोईंग अहेड, तर तिकडे त्या टिपिकल वेड्यांच्या हॉस्पिटलला ह्या डॉक्टर युलेन यांची बदली झाली. ओके. सो ते पहिले हॉस्पिटलला गेल्यावर त्यांनी काय केलं की त्यांनी तिथे गेले, त्या सगळ्या वेड्यांच्या त्यांनी सगळ्यात पहिले फायली मागवल्या. त्यांनी त्यांचा केस स्टडी केला की कुठल्याला काय औषधं दिलंय, कुठले ड्रग दिलेत, कुठलं काय चालू आहे, औषध पाणी कसं चाललंय सगळ्या पेशंटचं. सो ही ऑब्झर्व एव्हरीथिंग. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की यार ह्यांना दिलेली जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे ही 100% करेक्ट आहे. देर इज नथिंग रॉंग इन मेडिकल ट्रीटमेंट. मग तरी हे बरे का होत नाहीयेत. सो ऍट दॅट टाइम ही यूज दिस होपोनोपोनो हिलिंग टेक्निक विथ ऑल द पीपल. ओके. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, ऐकायला विचित्र वाटेल, पण एकूणच ही टेक्निक वापरल्यानंतर ते सगळे वेडे बरे झाले. त्यांची मेडिसिन्स 90 ते 100% कमी आली. आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे ते त्या वेड्यांना कधीही पर्सनली भेटलेले नव्हते. त्यांनी फक्त फाईल नेम रीड केलेली होती आणि त्यांनी त्यांना बरं केलं, सगळ्या वेड्यांना बरं केलं. 1 ते 2 वर्षामध्ये ते मेंटल हॉस्पिटल पूर्ण बंद झालं होतं. सो दॅट वॉज मॅग्निफिसंट रिझल्ट व्हॉट डॉक्टर ह्युलेन गेव, की त्यांनी ही टेक्निक लोकांवर वापरली आणि त्या वेड्यांना बरं केलं. तर काय आहे ही टेक्निक, की मी एवढं काय बरं होतं, ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण हे खरी घडलेली घटना आहे. एनीबडी कॅन गुगल इट, की हे खरंच असं आहे का. तर होय, असं घडलंय की त्यांनी ही होपोनोपोनो हिलिंग टेक्निक वापरली अँड ही रिकवर्ड. ऑफकोर्स त्यांना काही वेळ लागला, पण त्यांना हवे तसे रिझल्ट आले. आणि मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो, आपण पण ही जर टेक्निक एक टिपिकल पिरियडसाठी केली, काही काळ जर ह्याची प्रॅक्टिस केली, तर आपण पण आपल्या प्रॉब्लेम्सवर ओव्हरकम करू शकतो. मग ते कुठलेही शारीरिक असो, मानसिक असो, हेल्थ रिलेटेड असो किंवा करिअर रिलेटेड, मनी रिलेटेड, जे आपण ट्री बघितलं होतं. सो आर वी क्लिअर टिल हिअर? कॅन यू फॉलो मी? Just say loud and clear, type in the chat box if possible, LNC or something, so I can understand if everybody is following with me. Okay, perfect. Perfect, thank you. सो हे काय आहे होपोनोपोनो ना. एवढं आतापर्यंत काय काय बघितलं आपण, की आपण बघितलं की आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहेत. ओके. ते ओव्हरकम करायला हे जे कोण सायंटिस्ट आहेत त्यांनी काहीतरी टेक्निक वापरली आणि
त्यांनी काहीतरी केलं बाबा. आता काय केलं, आता काय आहे हे होपोनोपोनो ना, एवढं असं मोठं काय आहे की हा बोलतोय तर ठीक आहे. सो होपोनोपोनो हे काय आहे? दीज आर 4 मॅजिकल वर्ड्स सेइंग. काय वर्ड्स आहेत? लेट्स रीड अलाउड टुगेदर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. दिसायला 4 वाक्य आहेत की काय? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. पहिलीतला किंवा दुसरीतला मुलगा हे शब्द नक्कीच उच्चारू शकतो. आजकालची मुलं तर फुल हायटेक आहेत, सो दीज आर व्हेरी किडिश वर्ड फॉर देम. ओके. सो तुम्हाला वाटेल हे 4 शब्द मी बोलले म्हणजे झालं का, माझे सगळे प्रॉब्लेम संपले का? करेक्ट. सो ऍक्च्युली हो, पण ते करायची पण एक मेकॅनिझम आहे, ते एक करण्याची पद्धत आहे की हे एक्झॅक्टली काय करायचं, कसं करायचं. करेक्ट. कारण ह्या शब्दांव्यतिरिक्त काही नाहीये, पण ह्या शब्दांमध्येच मूळ गाभा या होपोनोपोनो हिलिंग टेक्निकचा आहे. तो कसा आहे, काय आहे हे आपण पुढे बघणारच आहोत डेफिनेटली. बट द मेन सिक्रेट लाईज इन दिस 4 वर्ल्ड. जे आता आपण हे जे बघतोय हे खूप बेसिक बघतोय, कारण आपलं हे फर्स्ट सेशन आहे. आपण नेक्स्ट ऍडव्हान्स लेवल मेडिटेशन करू तेव्हा तुम्हाला कळेल हे काय आहेत एक्झॅक्टली, किंवा हे 4 वर्ड्स कसे मॅजिकली वर्क करू शकतात. ओके. कारण या वर्ड्स मध्ये एवढी ताकद आहे की अख्खं जग तुम्ही जिंकू शकता. दॅट इज प्रेटी शुअर. मी स्वतः कॉन्फिडंट आहे की येस, थिंग्स विल चेंज. फक्त काय आहे ना, आपल्याला आता इनपुट कळलं की आपल्यात काही अडचणी किंवा प्रॉब्लेम्स आहेत. आता पुढचा आपला एक लाडका प्रश्न असतो की हो, हे म्हणतोय त्याच्यावर थोडासा विश्वास बसतोय, पण 100% अजून बसत नाहीये. सो डोंट वरी, डोंट वरी, तोही बसेल. कळेल तुम्हाला मला काय म्हणायचंय ते. आता एक लाडका आपला प्रश्न असतो की आपल्याला आउटपुट लगेच पाहिजे असतं. इनपुट द्यायला मी तयार आहे, आउटपुट वी नीड व्हेरी क्विकली. करेक्ट. सो त्याच्यासाठी आय विल टेक यू टू समथिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. की आय विल टेल यू वन स्मॉल स्टोरी अबाउट अ रनर. ओके. हा जमैकाचा रनर आहे उसेन बोल्ट. ओके. हा ऑलिम्पिकमध्ये धावणारा एक रनर आहे, विच इज वर्ल्ड फास्टेस्ट पर्सन. ऑलमोस्ट त्याचे एक 10 ते 15 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत फॉर 100 मीटर रनिंग. एकदाच नाही, तो 2000. बरं, हे मी सगळं का दाखवतोय हे तुम्हाला कळेलच. हा 100 मीटर आहे ना 9 सेकंदात धावतो, 9 ते 10 सेकंदात. ओके. सो 2008 साली बीजिंगच्या ऑलिम्पिकमध्ये तो 9.69 सेकंदात धावला होता. आणि 2012 साली तो लंडनमध्ये परत धावला सेम कॉम्पिटिशनमध्ये 100 मीटरमध्ये. तर त्याचा तेव्हा रेकॉर्ड होता 9.63 सेकंड. हे नंबर्स खूप छोटे दिसत आहेत, पण ऑलिम्पिकमध्ये मिली सेकंडचा सुद्धा फरक असतो. तर हा मिली सेकंडचा फरक म्हणजे कसा आहे की मी एवढी जरी टाळी वाजवली ना, एवढाच फरक आहे त्या 4 वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मधला. किती आहे? मी ही एक टाळी वाजवली, ह्याला अर्धा सेकंद लागला असेल. सो इट इज इवन लेसर दॅन दॅट. आपण आज 1 किलोमीटर जेव्हा चालतोय, आज 2025 आहे, 2029ला 1 किलोमीटर चालायला आपल्याला तेवढाच वेळ लागेल का? पण त्या माणसाने एवढे कष्ट स्वतःवर घेतलेत, 4 वर्ष त्याने प्रगती केली, हेल्थ स्वतःची मेंटेन ठेवली आहे टू अचीव्ह दॅट रेकॉर्ड. तो ती हरला असता तर त्याचं काय झालं असतं? बट ही मेंटेन्ड हिज पेस अँड ही प्रोग्रेसिव्हली गॉन अहेड. करेक्ट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव कन्सिस्टन्सी इन अवर लाईफ, अँड दॅट इज ओनली द सक्सेस मंत्र. आपण जे काय करतोय ना, ते एक एक पाऊल जरी पुढे गेलो ना, वी रीच अ सर्टन लेवल. हे सगळं सांगण्यामागचं गणित काय माहितीये का? हा 4 वर्ष ह्याने जे कष्ट घेतले ना, 2008 ते 2012, हे एवढूसे सेकंद घेण्यासाठी कष्ट घेतले त्याने स्वतःवरती. तर हे सगळं गणित मी सांगितलं कारण जेव्हा आपण हे एक हिलिंग टेक्निक करू, त्यालाही एक काही काळ जायला लागतो. करेक्ट. आपल्या माइंड मधून गोष्टी ऍब्सॉर्ब होऊन आपल्या सबकॉन्शियस मध्ये, माइंड मध्ये जायला काही काळ जायला लागतो. करेक्ट. सो नॉर्मली आपण असं ऐकलं असेल की 21 दिवसामध्ये नवीन पेशी शरीरात तयार होतात. ओके. दॅट टेक्स 21 मिनिट्स टू
get absorbed in our mind. So to go to this program to subconscious mind, it takes around 68 to 90 days. So if we do this meditation for continuously, let's say around 70 to 90 days, every day 20 minutes, definitely we will have some tremendous results for 100%. Okay. So going ahead, कोणाकोणाला माहिती आपलं शरीर कशाने बनलंय? जस्ट टाइप इन चॅट बॉक्स इफ एनीबडी हॅज गॉट आयडिया की बॉडी अँड माइंड, मेंदू बेसिकली, आपला मेंदू आणि आपलं शरीर हे कशाने बनलंय? सो आपलं शरीर 60% पाण्याने बनलंय. आणि ज्यांना माहित नसेल त्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो की अवर ब्रेन इज मेड ऑफ 75% ऑफ वॉटर. सो 75% पाण्यामध्ये आपला मेंदू बनलाय. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की आपण हे सगळं सांगण्यामागचं गणित काय आहे, आपण काय पाणी पितो, कुठलं पाणी पितो, त्याचा आपल्या एनर्जी बॅलन्सवरती नेहमी ऍक्ट होत असतो. सो माणसाची जी ह्युमन बॉडी आहे ती 60% तर पाण्यानेच बनलेली आहे, पण माणसाचा मेंदू सुद्धा 75% पाण्यानेच बनलेला आहे. सो देअर वॉज अ रिसर्च डन ऑन दिस टॉपिक. ओके, की काय झालं, मला एक आनंदाने सांगावं असं वाटेल, एक सिक्रेट तुम्हाला सांगतो की द वॉटर हॅज गॉट सम इमोशन्स. ओके, व्हॉट डू यू मीन बाय दॅट? की आपण जे काही पाण्याशी बोलतो किंवा पाण्याला बोलतो, सो वॉटर कॅरीज दॅट एनर्जी. मग ती चांगली असो किंवा वाईट असो. म्हणजे काय, अवर थॉट्स टॉक्स इम्पॅक्ट वॉटर. आता मी हे काय म्हणतोय ना, हे कन्व्हिन्स नाही होतात, मला कळतंय, आय कॅन सी युअर फेसेस. तुम्हाला आठवतं ते मंतरलेलं पाणी नेहमी गुरुजी देतात ना, पूजा बिजा झाल्यावर आपण आचमन करतो, ते सगळे पूजेला ते का देतात? त्याच्या मागे एक प्युअर सायन्स आहे की ते जे मंतरलेलं पाणी असतं, किंवा जेव्हा आपण एखादी पूजा करतो किंवा एखादा अभिषेक करतो ना, तेव्हा ते मंतरलेलं पाण्यामध्ये खूप एनर्जी आणि खूप पॉझिटिव्हिटी असते. सो म्हणून ते पाणी प्यायला देतात. आणि आपला मेंदू पण 75% जर पाण्याने बनलेला असेल, तर असं पाणी प्यायल्याने डेफिनेटली आपल्याला का बरं वाटतं? कारण आपल्या त्याच्याशी खूप इमोशन्स अटॅच्ड असतात. सो हे सायंटिफिकली जगामध्ये प्रूव्हन आहे. फक्त आपल्या पूर्वजांनी हे सगळं सांगितलेलं होतं, फक्त आपल्याला असं कोणी ते उलगडून कोणी आतापर्यंत सांगितलं नव्हतं की ते का महत्वाचं आहे. करेक्ट? कारण काय आहे, आतापर्यंत जे पूर्वजांनी सांगितलं, इव्हन आपले आजी आजोबा किंवा आपले पूर्वज नेहमी म्हणायचे, बाबा रे, त्या पाण्याजवळ जाऊन भांडू नकोस, पाण्याचा माठ आपल्याकडे असायचा, त्याच्याजवळ जाऊन भांडू नका. तर हे सगळं सायंटिफिकली कसं प्रूव्ड आहे? सो देअर वॉज अ जॅपनीज सायंटिस्ट, ओके, हुज नेम वॉज डॉक्टर मसारी यमोटो. त्याने एक प्रयोग केला की वॉटरला कॉन्शियसनेस आहे किंवा वॉटरला एक फिलिंग्स आहेत हे सिद्ध करायला. ओके, कोणीही गुगल करू शकता. दिस इज अ व्हेरी वेल फेमस सायंटिस्ट आहे हा, आणि त्याने हे सिद्ध केले की पाण्याला भावना आणि फिलिंग्स आहेत. ओके, सो त्याने काय केलं, त्याने पाण्याला भावना आहेत हे सिद्ध करण्यासाठी एक प्रयोग केला, प्रॉपर प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये, की त्याने 4 ग्लास घेतले. ओके, आणि एका ग्लासामध्ये, म्हणजे 4 ग्लासामध्ये पाणी भरलं व्यवस्थित, अँड देन ही पोर्ड वॉटर, आणि त्याने पहिल्या ग्लासाला खूप प्रेमाची भावना व्यक्त केली. तो ग्लासाशी बोलला त्या पाण्याशी एक साधारण काही काळासाठी. सो ही गिव्ह कम्प्लीट पॉझिटिव्हिटी टू द ग्लास, आणि तो ग्लास त्याने फ्रीझरमध्ये ठेवला. तसंच सेकंड ग्लासाला त्याने खूप शिव्याशाप दिला, राग व्यक्त केला, ईर्षेची भावना व्यक्त केली, फुल निगेटिव्हिटी आणि फुल रागात तो बोलत होता. तसंच त्याने तिसऱ्या ग्लासात खूप पॉझिटिव्हिटी, प्रेमळ भावना, सद्भावना किंवा मित्राची भावना अशा व्यक्त केला, आणि परत फोर्थ ग्लासमध्ये त्याने निगेटिव्हिटी सगळी थ्रो केली. तर 4ही ग्लास त्याने फ्रीझरमध्ये ठेवले, पाणी गोठवलं पूर्ण, आणि त्याने काय केलं की देन ही रिअली सी एव्हरी ग्लास अंडर मायक्रोस्कोप. त्याने प्रत्येक 4ही ग्लास होते ते मायक्रोस्कोप खाली त्याचा मॉलिक्युलर स्टडी केला.
सो यू विल बी सरप्राईज टू सी की त्याला त्या पाण्यामध्ये कसे पॅटर्न दिसले. जेव्हा त्याने तो सूक्ष्मदर्शकाखाली बघितलं तेव्हा पाण्याचा आकार बदललेला होता. जो पहिला ग्लास होता जिकडे त्याने प्रेम व्यक्त केलेलं तिकडे त्याला थँक्यू अशा प्रकारे त्याला टिपिकली दिसलं, किंवा त्याला विजडम अशी भावना, जेव्हा आपण सत्य बोलतो प्रेमाने तिथे त्याला हे दिसलं. पण जिकडे तो रागाने बोलला होता तिकडे त्याला फुल यू मेक मी सिक और इट्स अ व्हेरी 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 डार्क फिलिंग्स, किंवा एवेल भावना जी आहे, रागाची द्वेषाची आहे किंवा फसवल्याची जी भावना आहे तिकडे त्याला ह्या फिलिंग झाल्या. सो वेन एव्हर इट वॉज अ पॉझिटिव्हली स्पीकिंग विथ लेट्स से वॉटर, सो त्याला ह्या पॉझिटिव्ह भावना आल्या आणि त्याला त्या पाण्यात दिसल्या. सो वेन वी आर कनेक्टिंग टू द पॉझिटिव्हिटी ऑफ युअर लेट्स से वॉटर, ऑटोमॅटिकली ते पाणी प्यायल्याने तुम्हाला एनर्जी येते किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं खूप. आपण ते तंत्रमंत्रवाला जेव्हा पाणी पितो तेव्हा फुल पॉझिटिव्हिटी आपल्यात जाते, त्यामुळे आपल्याला फ्रेश फिलिंग येते. त्याच्यामध्ये प्युअरली सायन्सेस आहे, आपल्या पूर्वजांनी खूप आधीपासून सांगून ठेवलंय. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की आपण नेहमी पाणी पिताना आहे ना त्या ग्लासाकडे 2-3 सेकंद बघावं आणि जस्ट से आय लव्ह यू, थँक्स, थँक्स वॉटर. वी शुड बी व्हेरी थँकफुल टुवर्ड्स वॉटर. सो हे सगळं सांगण्यामागचं गणित काय आहे की आपण आयुष्यात पाणी खूप असंच पितो म्हणून हे मंतरलेलं जे पाणी असतं, किंवा जेव्हा एखादी आपण प्रेयर करतो ना आपल्याला लाडक्या, आपण नॉर्मली रामरक्षा म्हणायचो तेव्हा भांड्यामध्ये पाणी घेऊन पूर्वी आपलं नॉर्मली काही घरांमध्ये आपण पितो. त्याच्यामागे हे सायन्स आहे की ते खूप एनर्जेटिक असतं आणि ते क्लिन्झिंग करतं. सो जे आपले पूर्वज सांगायचे ते खूप महत्वाचं होतं आणि ते खूप कामाचंही होतं आपल्या, जे आपण सोडत आलोय. बट इट वॉज अ व्हेरी 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 पॉवरफुल फेनॉमेना जो त्यांनी पूर्वी वापरला होता किंवा ते वापरत होते. सो गोईंग अहेड, ही वॉटर लेवल जी आपल्या शरीरातली आणि आपल्या मेंदूमधली ती खूप महत्वाची आहे क्लीन्स करणं. कारण काय होतं, असं इमॅजिन करा की आपल्या घरी एक खोली आहे जी 1 महिना मी वापरलेली नाहीये, तिला कुलूप घालून ठेवलेलं आहे आणि मी 1 महिना संपूर्णपणे ती खोली बंद ठेवलेली आहे. सो त्या खोलीमध्ये काय होणार आहे, तर डेफिनेटली खूप सारी जळमटं जमलेली असतील, धूळ असेल, स्वच्छता नाहीये, काच फुटली असेल कदाचित एखाद्या खिडकीची, समहाऊ खूप अस्वच्छता असेल त्या खोलीमध्ये. असंच आपल्या मनाचं आहे. आपण शारीरिक खूप कष्ट करतो, व्यायाम करतो, पण आपण आपल्या मनाकडे लक्षच देत नाही. आपण आपल्या मनातली जमलेली जळमटं शेवटची कधी स्वच्छ केली होती? तुम्ही स्वतःच्या मनाकडे जस्ट विचारून बघा. हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने स्वतःला विचारा की माझ्या मनातली जळमटं मी कधी स्वच्छ केली होती, किंवा माझ्या मनातला राग, माझ्या मनातला द्वेष मी कधी व्यक्त केला होता, किंवा जी काही सप्रेस्ड फिलिंग आहे ती मी कधी लास्ट टाइम कधी व्यक्त केलं होतं. ते सुख, ते दुःख जे खूप आतल्या बाजूला जे आहे ते कधी काढलं होतं, किंवा कधी कोणाशी बोललो होतो. सो वी रेअरली डू दिस विथ अवर सेल्फ. सो त्याचसाठी हे हिलिंग टेक्निक करणं खूप गरजेचं आहे, ज्याचं नाव आहे होपोनोपोनोपोनो. So, how many of you really want to have a demo of this Ho'oponopono session? सो तुम्ही ओव्हरऑल बघितलं असेल की जर आता विचार करा की आजकाल होतंय काय की एकूणच आपल्या लाईफमध्ये एवढे स्ट्रेस आहेत, एवढी टेन्शन आहेत, एवढे प्रेशर आहेत. आपण पैशाच्या मागे धावत आहोत, पण आपण स्वतःच्या मनाकडे लक्ष देतोय का? आपण आपली मानसिक स्थिती कशी मेंटेन करत आहोत? आर वी रिअली थिंकिंग ऑफ अवर सेल्फ? कारण रोज आपण आंघोळ तर करतोय, ओके, आय अग्री, वी आर टेकिंग शॉवर, इट्स गुड. मनाचं काय? मनातल्या भावना ज्या दडलेल्या आहेत त्या कुठे ना कुठेतरी तुमच्या नोईंगली अननोईंगली शरीरावर इफेक्ट करणार आहेत. आत्ताची वेळ जातीये, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आजकाल 5 लोकांपैकी कोणाला ना कोणाला तरी बीपी, शुगर, अँझायटी, डिप्रेशन आहे. करेक्ट? सम हाऊ नोईंगली कॅन्सरचं प्रमाण का वाढलंय? अवर हॅबिट्स आर नॉट गुड. करेक्ट? कुठेतरी मेंटल प्रेशर खूप आहे आपल्या मनातलं, जे आपण एक्सप्रेसच करत नाही आहोत.
कुठे ना कुठेतरी आपल्या मनातली जळमटं आपण साफ करणं गरजेचं आहे. सो दिस इज अ बेस्ट वे टू डू सच काइंड ऑफ हिलिंग. याच्यामध्ये काय होईल, जर आपण स्वतःसाठी फक्त 15-20 मिनिटं जरी काढली ना, तरी आपलं आयुष्य स्वतःचं बदलू शकतो. आय कॅन बी 100% कॉन्फिडंट की हळूहळू का होईना, इफ वी स्टार्ट डुईंग समथिंग, खूप आयुष्य बदलू शकतं. हे मी स्वतः अनुभवतोय आणि तो आलेला अनुभव आय जस्ट वॉन्ट यू टू फील ऑल, सो दॅट यू विल हॅव अ गुड फिलिंग, अ रिलॅक्स्ड फिलिंग, सो दॅट यू ऑल कॅन हॅव अ बेटर लाईफ. आपल्या सगळ्यांनाच मस्त वाटेल अशी ही एक टेक्निक आहे, ज्याचा आपण आता सगळेजण एक जस्ट डेमो घेणार आहोत. आर वी ऑल रेडी फॉर दॅट? जस्ट गिव्ह मी अ थम्स अप. स्विच ऑन युअर कॅमेरा इफ पॉसिबल, ज्यांनी नाही केलाय. कारण काय आहे, आता एक पुढची एक 10-15 मिनिटं एक छोटंसं मेडिटेशन आपण करणार आहोत. ओके. सो इम्पॉर्टंट इज, माझा आवाज तुम्हाला नीट येतोय ना? व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, परफेक्ट. थँक्स. सो थँक्स, तुम्ही कॅमेरावर आले आहात. ओके. अँड इम्पॉर्टंट थिंग इज की आजूबाजूला आवाज नाही येत, एका शांत जागी बसा. बिकॉज 15 मिनिटं कोण डिस्टर्ब नाही ना करणार. जस्ट सेटल डाऊन. पाण्याची बाटली शक्य असेल तर जवळ आणून ठेवा. जर नसेल तर 1 मिनिटाचा, अर्ध्या मिनिटाचा ब्रेक घेऊ. सो मध्येच पाणी प्यावंसं वाटलं, उठावंसं वाटलं तर आपल्याला परत डिस्टर्ब होणार नाही. ओके, जस्ट अ मिनिट. मलाच बोलून दम लागलाय. 1 मिनिट, मला पाणी पिऊ द्या. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, ग्रेट. थँक्स. सो बरं, काही बेसिक इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला देऊन ठेवतो. कॅमेरावर तर तुम्ही आलात, व्हेरी गुड. मी सांगेन तेवढा फक्त डोळे मिटून राहा. मी काही शब्द सांगेन ते माझ्या मागे म्हणा. ओके, जस्ट फॉलो मी. मी एक म्युझिक प्ले करणार आहे. जस्ट कन्फर्म करा ऐकू येईल का नाही. ओके, अजून मी स्टार्ट नाही केलंय. सून आय विल स्टार्ट दॅट. आणि मी जे शब्द म्हणेन ते त्याच्याशी इमोशनली कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. ओके. कारण हे शब्द खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही ते मनापासून म्हणणं तेवढंच गरजेचं आहे. सो एक काम करूया, सगळेजणांनी डोळे मिटा. पाठीचा कणा शक्यतो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. क्लोज युअर आईज, सिट स्ट्रेट अँड टेक अ डीप ब्रीथ अँड फॉलो मी. सो डोळे बंद. पाठीचा कणा हा अँटेना असतो सगळ्या विश्वाशी कनेक्ट होण्यासाठी. सो शक्य तेवढा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. इफ यू कॅन हिअर द म्युझिक, जस्ट गिव्ह मी अ थम्स अप. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. ओके, वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड, रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड आणि नाकाद्वारे श्वास सोडून द्या. तुम्ही स्वतःचं नाव घ्या. माझं नाव नचिकेत. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेत आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे, जे काही घडत आहे, त्याचा संपूर्णपणे मी स्वीकार करत आहे. असलेल्या परिस्थितीला मीच संपूर्णपणे जबाबदार आहे. मी
कोणालाही असलेल्या परिस्थितीला दोष देत नाहीये. मी माझ्या आयुष्याची संपूर्णपणे जबाबदारी घेतोय. माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग माझ्या हातात आलेलं आहे संपूर्णपणे. मी एक प्रचंड ऊर्जा आहे. माझ्यातल्या नकारात्मक ऊर्जेला मी आता सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलणार आहे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड आणि नाकाद्वारे रिलीज. पुढचा काही वेळ मी काही गोष्टी कल्पना करायला सांगणार आहे, तेव्हा संपूर्णपणे इमोशनली आणि कल्पनेची गरज आहे, तर तुम्ही कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. गिव्ह युअर बेस्ट. इमॅजिन करा तुमची आई तुमच्या समोर आहे, तुमची जन्मदाती आई. भले ती हयात असो अथवा नसो, किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या आईचा दर्जा देता त्यांना डोळ्यासमोर आणा. तुम्ही आईला ज्या हाकेने हाक मारता, अम्मा, मम्मा, मम्मा, तिला हाक मारा. आता आपण आपल्या आईशी मनात बोलणार आहोत. आता मी जे काही बोलणार आहे ते माझ्या मागे तुम्ही फॉलो करा. आईला असं म्हणा की, आई, आय एम सॉरी. आई, मी तुला नेहमीच जज करत आलो ग. आई, मी तुला समजूनच घेतलं नाही. मी तुला हवा तितका वेळ, प्रेम देऊ शकलो नाही ग आई. जितकं प्रेम तू मला माझ्या आयुष्यात दिलं तितकं प्रेम मी कधीच दिलं नाही. मी तुझ्या दुःखाची कधी जाणच केली नाही. मी तुला निग्लेक्ट केलं जेव्हा तुला माझी जास्त गरज होती. जेव्हा मी तुला जवळ हवा होतो तेव्हा मी तुला वेळच दिला नाही. आय एम सॉरी आई, आय एम रिअली सॉरी. आई, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला महत्व दिलं नाही. मी तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत. मी तुला मनापासून ना कधी ॲप्रिशिएटच केलं नाही ग. तुझ्या इच्छा, तुझ्या आकांक्षा मी पूर्णच करू शकलो नाही. मी माझ्या आयुष्यात आई तुला नेहमी कमीच समजत होतो. आय एम सो 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 सॉरी आई. आई, थँक्यू. मला जन्म दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रत्येक गरजेची तू आतापर्यंत फक्त काळजी घेतलीस त्याबद्दल तुझे लाख 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 धन्यवाद. मी आजारी होतो तेव्हा माझ्या जवळ होतीस, त्यासाठी थँक्यू. एक रात्र माझी आजारपण तू जागून काढली असशील त्याबद्दल थँक्यू. आई, तू त्याग केलायस, जे माझ्यासाठी निस्वार्थ प्रेम केलंयस त्यासाठी धन्यवाद. आई, माझ्या जीवनात आहेस त्याबद्दल मी स्वतःबद्दल कृतज्ञ आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो आई की तू माझ्या आयुष्यात आहेस.
आई, मला आठवत नाही मी कधी तुला हे बोललो असेन नसेन, पण आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता आपल्या आईला प्रेमाने एक मिठी मारा. असं समजा की ती आपल्या जवळच आहे. एक दीर्घ मिठी मारा, ज्या मिठीमध्ये खूप प्रेम दडलंय, खूप प्रेम. जस्ट बी देअर. आता अशाच स्थितीमध्ये आपल्या लाडक्या बाबांना डोळ्यासमोर आणा. ते हसतमुख आणि शांत प्रेमळ नजरेने तुमच्याकडे बघतायत असं फील करा. आता आपण आपल्या बाबांशी बोलणार आहोत. मी जे काही आता म्हणेन ते माझ्या मागे फॉलो करा. बाबांना म्हणा की बाबा, आय एम सॉरी, मी तुम्हाला कधी नीट समजूनच घेतलं नाही हो. मी तुमचं मौन टेकन फॉर ग्रँटेड घेतलं. मी तुमच्या कष्टाचं कधी ऍप्रिशिएशनच केलं नाही. तुम्ही आयुष्यात किती माझ्यासाठी चपला घासल्या असाल किंवा तुम्ही माझ्यासाठी जे जे कॉम्प्रोमाइज केले असाल, तुमच्या आयुष्यात त्याबद्दल मी कधीच अप्रिशिएट केलं नाही बाबा. मी तुमचं माझ्यावरचं प्रेम समजून घ्यायला खूप उशीर केला. मी माझं तुमच्यावर प्रेम आहे हे कधीच व्यक्त केलं नाही बाबा. बाबा, प्लीज फॉरगिव्ह मी. कारण मी तुम्हाला ना हवा तसा वेळ दिला नाही. बाबा, मी तुमचं योगदान कधी अॅक्नॉलेज केलं नाही. मी तुमच्या अपेक्षा माझ्या आयुष्यात पूर्ण करू शकलो नाही. आय एम सो सॉरी बाबा. मी तुमचा ना हवा तेवढा ना आदरच केला नाही. आय एम रिअली सॉरी बाबा. बाबा, थँक यू. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात. तुम्ही माझ्या आयुष्यात त्या हिमालयाच्या पहाडासारखे उभे होतात. नेहमी, क्षणोक्षणी माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही हिमालयासारखे उभे होतात. माझं स्वप्न साकार व्हायला तुम्ही जे त्याग केलेत त्यासाठी तुमचे लाख 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 आभार बाबा. तुमचं शांतपणे प्रेम देणं हे आज मला समजतंय बाबा. माझं आयुष्य सिक्युअर होण्यासाठी बाबा जे काही तुम्ही आज केलं आहात ना, त्यासाठी मी खरंच खूप कृतज्ञ आहे. तुमच्या प्रेझेन्समुळे मला कायम बळ मिळालंय बाबा. त्यासाठी बाबा मी खूप 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 आभारी आहे तुमचा. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की बाबा तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. बाबा, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता कल्पना करा की तुम्ही तुमच्या बाबांना खूप प्रेमाने जवळ घेतला आहात. फील दॅट सिक्युअर टाईट हग जी आपण आता बाबांना प्रेमाने मिठी मारतोय. अँड जस्ट बी देअर. आता
माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. Once again, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता माझ्या मागे म्हणा, प्रिय युनिवर्स, आज ना मी ठरवलंय की माझ्यात आणि माझ्या पालकांमध्ये जे काही जुनं दुःख, अपराध, जी काही भावना आहे ना, जे काही इमोशनल ब्लॉक आहेत, जे काही अडकलंय खूप आतवर, ते मी सगळं सोडून देतोय. मी पूर्णपणे त्या सगळ्या ज्या काही ब्लॉकेज भावना आहेत त्या काढून टाकतोय माझ्या मनातून. आय एम कम्प्लिटली फ्री. आणि माझे पालक सुद्धा यातनं फ्री आहेत. मी मुक्त करतोय त्यांनाही आणि मलाही. आता माझ्यात आणि माझ्या आई-बाबांमध्ये फक्त आणि फक्त प्रेम, शांतता आणि आभार ह्याच भावना आहेत. खूप नात्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि आनंद वाहतोय आमच्या नात्यामध्ये. जस्ट फील दॅट. Take a deep breath. Hold and release. आता अशा एका व्यक्तीचा विचार करा, ही व्यक्ती मला बिलकुल आवडत नाही. अशी एक व्यक्ती ज्याला बघताच तुम्हाला खूप राग येतो, तुमच्या डोक्यात खूप तिडीक जाते. किंवा अशी एक व्यक्ती, परिस्थिती यांच्यासाठी तुमच्या मनात प्रचंड राग, चिडचिड आहे. किंवा एखादी परिस्थिती जी तुम्हाला आयुष्यात नकोय, ज्याची तिडीक आहे मनामध्ये, खूप राग आहे त्या परिस्थितीचा. अशा परिस्थितीला तुमच्या डोळ्यासमोर आणा. ती आज आपल्याला बाहेर काढायची. असा विचार करा, ती व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आता आहे. Look at that person in front of you. Look into their eyes without anger. Just be there. Speak their name silently and softly and repeat after me. I'm sorry, I misunderstood you. मी माझ्या चुकीची जाणीव न करता तुझ्यावर राग धरला त्याबद्दल सॉरी. आय एम सॉरी, मी तुला जज करत राहिलो. तुझा विचार करून स्वतःलाच खूप त्रास केलाय मी. आय एम सॉरी, मी स्वतःचं दुःख समजून घेण्यात राहिलो आणि मी तुला दोष देत राहिलो. प्लीज फॉरगिव्ह मी. या माणसाचं नाव घ्या अँड से प्लीज फॉरगिव्ह मी, की मी माझ्या चुकीचं उत्तरदायित्व घेतलं नाही. मी माझ्या चुकीची रिस्पॉन्सिबिलिटीज घेतली नाही. मी तुझा खूप 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 राग केला. तुझ्यासाठी अपशब्द वापरले, मनातून तुला शिव्या शाप दिले, तुझं वाईट व्हावं असं बोललो. त्यासाठी मला माफ कर.
cursed you in my thoughts. I wished you pain. Please forgive me. मी तू जसा आहेस तसा स्वीकारला नाही, याबद्दल मला क्षमा कर. थँक्यू. त्याचं नाव घ्या. या अनुभवातून मी खूप काही शिकलो. तू मला आयुष्यात असे कडवट धडे दिले आहेत ना, जे मला कधीच नको होते. पण मला आता जाणवलं की तुझ्या धड्यांनी मी बरंच काही शिकलोय. तू मला माझ्या विकनेस, इगो आणि पेशन्सची जाणीव करून दिलीस. थँक्यू. मी खूप जास्त स्वतःकडे खोलपणे पाहिलं आणि माझी इनर ग्रोथ झाली. टुडे आय चूज टू लेट इट गो. आय चूज टू पीस. आज मी शांततेचा स्वीकार करतो. आज मी तुला माफ केलंय. मी तुझ्यावर धरून ठेवलेला राग, द्वेष, तक्रार पूर्णपणे सोडून देतोय. सगळी निगेटिव्हिटी जी काय आहे ती मी सोडून देतोय. आय ग्रँट यू परमिशन टू मूव्ह फॉरवर्ड अँड आय ग्रँट मायसेल्फ द सेम. So let's breathe together. Positivity inhale, hold and exhale the negativity from mind, body and soul. Repeat with me. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता आपण एका अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलणार आहोत. ही व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. शांत बसा. एक श्वास घ्या. होल्ड अँड रिलीज. फील युअर हार्टबीट. आपण स्वतःशीच आज एक संवाद साधणार आहोत. फील युअर प्रेझेन्स. स्वतःच्या हृदयावर तुमचा उजवा हात ठेवा आणि स्वतःची हार्टबीट फील करण्याचा प्रयत्न करा. असा विचार करा तुमच्या आत एक छोटंसं बाळ आहे ज्याच्याशी आपण आज बोलणार आहोत. टॉक टू युअर सेल्फ. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी. मी स्वतःला खूप दोष दिला. मला माफ कर. आय एम सॉरी फॉर बीइंग टू हार्श टू माय सेल्फ. मी माझ्या भावना सप्रेस केल्या, त्यासाठी आय एम सॉरी. मी स्वतःला खूप निग्लेक्ट केलं आणि तो माझा इग्नोरन्स होता. सॉरी. मी तुझं दुःख कधीच ऐकलं नाही. मी तुला एकटं पाडलं. मी बाकीच्यांसाठी सगळं करत राहिलो पण तुझा कधीच विचार केला नाही. आय फॉरगॉट यू कम्प्लिटली. सगळ्या जगाकडे लक्ष दिलं. सगळ्या जगाला काय हवं नको ते बघितलं, पण मी तुझ्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. स्वतःचं नाव घ्या अँड से आय एम सॉरी. आय एम प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या चुका स्वीकारतो. मला माफ कर. मी स्वतःशी डिस्कनेक्ट झालो, त्यासाठी मला क्षमा कर.
प्लीज फॉरगिव मी फॉर नॉट स्टँडिंग अप फॉर यू वेन यू रिअली नीडेड द मोस्ट. जेव्हा सगळ्यात जास्त मला गरज होती ना, तेव्हा मी नव्हतो तुझ्या बरोबर. सो आय एम सॉरी. आय एम थँक यू फॉर सर्वायव्हिंग मी एव्हरीथिंग टिल टुडे. मी आतापर्यंत जो श्वास घेतोय, मी आत्ता ह्या क्षणाला जिवंत आहे, त्यासाठी स्वतःला धन्यवाद म्हणा. आत्तापर्यंत आपण आयुष्यात एवढ्या स्ट्रॉंगली उभे आहोत, आलेल्या संकटांना तोंड देत, त्याबद्दल स्वतःला धन्यवाद द्या. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, आय लव्ह यू. आय लव्ह यू ॲज यू आर. आय एक्सेप्ट यू. आय एम प्राऊड ऑफ यू. तू स्वतः पुरेसा आहेस. तू खूप सुंदर आहेस. तू प्रेमास पात्र आहेस. आय लव्ह यू नचिकेत. आय लव्ह यू. स्वतःचं नाव घ्या. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता पुढची 30 सेकंद स्वतःशी कनेक्ट व्हा. जी काही भावना आहे त्याच्याशी कनेक्ट व्हा. जस्ट एन्जॉय दिस सायलेन्स फॉर अ व्हाईल. मी पुढची 30 सेकंद शांत राहणार आहे. तुम्ही स्वतःशी कनेक्ट होण्याचा आणि स्वतःची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. ओके. एक डीप ब्रेथ घ्या. इनहेल, होल्ड, एक्झेल. दोन्ही हात हातमतांवर ठेवा. संपूर्ण चेहऱ्यावरती हात फिरवा. अँड जस्ट ओपन युअर आईज. ओके. नाउ जस्ट वन वर्ड for this overall feelings what you are right now. Just one feeling, one word. चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा, किंवा जर कोणाला अनुभव शेअर करायचा आहे किंवा बोलायचं असेल तर यस, डेफिनेटली आपण बोलू शकता. किंवा कोणालाही अनुभव शेअर करायचा आहे, जी काही फिलिंग्स मनामध्ये आल्या, जे काही वाटलं. एक सेकंड, गिव्ह मी अ सेकंड, लेट मी. ओके. कोणाला अनुभव शेअर करायला आवडेल? अर्ध्या मिनिटाचा, 1 मिनिटाची जी काय भावना आली असेल मनामध्ये, ती सांगायची आहे का कोणाला?
एनीबडी वॉन्ट्स टू शेअर एनी एक्सपिरियन्स? मला तेच सांगतोय मी तर. हा, यू कॅन अनम्यूट पार्थ. येस. झालं, बोल बोल जा. जा बोल, काय वाटतंय बोल. 2 मिनिटाची की दादा, मम्मी बोलतीये. ओके. येस. मी अनम्यूट करतो तिला बाहेर इथून. हॅलो. हॅलो, एक मिनिट, इको येतोय. एक सेकंड. पार्थ, तुझं म्यूट करतो. एक सेकंड होल्ड कर. मेडिटेशनने खूप छान वाटलं मला. ओके. हा. रिलॅक्स वाटलं? हो, वाटलं. गुड. हं. थँक्यू. तुला बोलायचं? बोल. सगळे आपलेच आहेत, असं काही नाही. जे वाटतं ते सांगा, प्रांजळपणे सांगा. काय वाटलं, रडायला आलं, रडू नाही आलं, व्हॉट एव्हर. कारण हे बघा, रडू येतं, मी स्वतः रडतो खूपदा. नाही, खरंच छान छान वाटलं, शांत वाटलं एकदम. ओके, थँक्यू. विवो मोबाईल कोणाचा आहे? तुमचं नाव मला सॉरी माहित नाहीये. जर तुम्हाला बोलायचं असेल तर बाय चान्स. परी मावशी. अच्छा, परी मावशी आहे. ओके ओके, सॉरी. मला नीट दिसत नाहीये कारण तिकडून व्हिडिओ मला रिफ्लेक्ट होत आहे. एक मिनिट, कुठे अनम्यूट करायचं? एक सेकंद थांब. हा, आय ऑलरेडी अनम्युटेड ऑल. तुम्हाला अनम्यूटचं बटन येत नाहीये का? एक सेकंड, इट शुड कम. एक मिनिट, मास्क अनम्यूट. हा, मला रडू खूप येत होतं. खूप हा, छान वाटलं. ओके. रडू मन एकदम शांत झालं. ओके, गुड. ठीक आहे. ठीक आहे. ओके, ग्रेट ग्रेट. थँक्यू. थँक्स फॉर द फीडबॅक. आपण एक काम करूया, डेली प्रॅक्टिस करू शकतो या सेशनची ना. आपण जे काही मेडिटेशन केलं, पहिलं तर सगळं प्रिफेस होतं. ओके, पण आपण सगळेजण हे छोटंसं सेशन एक मी 20-25 मिनिटाचं ना आपण डेली करू शकतो याची प्रॅक्टिस. फक्त आपण वेळ कशी जमते, 9, 9:30 आपण ठरवूया आणि आपण रिपीट करू शकतो हे. कारण हे कन्सिस्टंटली जर केलं ना तर इट विल गिव्ह व्हेरी डिफरंट रिझल्ट. आज जस्ट रिलॅक्स वाटणं, मग हळूहळू ते हिलिंग प्रोसेस आहे, त्याला वेळ लागेल थोडा, बट इट विल बी व्हेरी नाईस फॉर शुअर. ओके, great. Anybody else? Anybody want to say anything? Otherwise, we can call for the session. ठीक आहे. ओके, देन तुम्ही सगळेजण आलात. आय एम थँक्स वन्स अगेन, थँकफुल फॉर ऑल. आपण रात्री भेटूया का सगळेजण? किती वाजता वेळ कन्व्हिनियंट वाटते सगळ्यांना? एक साधारण किती वाजता जमेल? कन्व्हिनियंट काय आहे? 10:30 नंतर थोडस जर झालं ना तर बरं वाटेल. म्हणजे सगळे एकदा सेशन करून एकदा शांत झोपू शकतात. ओके, पण 10:30 सगळ्यांचं काय आहे टाइम शेड्यूल? नको. हा, ते एकदा विचारायला हवं. एक मिनिट, अनम्यूट व्हा सगळ्यांना. मी अनम्यूट केलंय ऑलरेडी सगळ्यांना. एक मिनिट, हा होल्ड करा. मी अनम्यूट केलंय ऍक्च्युली. ठीक आहे. 9:30 चालेल का? 10:30 जर खूप लेट होतोय तर किती वाजता चालणार आहे? 10, 9, 9:30 कधी? 10? 9:30, 10. ऋतूला काय वाटतंय? ऋतुजा,
मला कधी पण चालेल. ओके ओके 10 ओके ओके ठीक आहे, आपण बघू काहीतरी करू, मिड वे पॉइंट आउट करू. ओके नाही पण नचिकेत आता खरंच शांत वाटलं बरं मन खूप, म्हणजे बरेच दिवसानंतर असं वाटलं की जरा एकाग्र झालोय मी, असं वाटलं मला. म्हणजे या 4 महिन्यात बरंच काही होऊन गेलं, पण आधी पण झालं तुझं सेशन तेव्हा पण शांत वाटलं होतं मला, पण त्यानंतर भरपूर गॅप पडून गेला आपल्यामध्ये. करेक्ट करेक्ट पण आता जे झालं ते खरंच खूप मनाला शांत वाटतं. म्हणजे झोप मला भरपूर शांत लागते हे केल्यानंतर. ओके आणि हा तर माझा पॉझिटिव्ह फीडबॅक आहे खूप, म्हणजे की झोप जी लागते ना ती एकदम 8 तास पूर्ण छान लागते. हा विचार करून जी लागते ना ती खूप शांत लागते. खरंच छान आहे. म्हणजे मी रोज जॉईन करायला पण तयार आहे. तू सांग तुझा टायमिंग, मी जॉईन करायला तयार आहे, काही विषय नाही. ओके ओके ग्रेट, चालेल, ठीक आहे. वी विल डू इट पॉझिटिव्हली. परफेक्ट. येस. ओके देन थँक्यू एव्हरीवन. लेट्स स्टॉप हिअर. ओके, कोणाला काही बोलायचं नसेल तर मग आपण सेशन स्टॉप करूया. ओके येस येस डेफिनेटली. ओके थँक्स फॉर युअर टाइम एव्हरीवन. थँक्यू. बाय. गुड नाईट. बाय सोनिका, बाय 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 बाय.